नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. साप साप म्हणून जमीन धोपाटण्याची प्रथा आपल्याकडे काही नवीन नाही. असाच प्रकार जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी इथं काही महिन्यांपूर्वी घडला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं. त्या उपोषणादरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्यात काही झटापट झाली आणि पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी लाठीमार केला तो राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं केला असा आरोप त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र हा आरोप किती राजकीय दृष्टिकोनातून आणि तद्दन खोटा होता हे आज स्पष्ट झालेलं आहे. जालना जिल्ह्याच्या माहिती अधिकाऱ्यांनी विचारलेल्या माहितीच्या आधारावर झालेला लाठीचार्ज याच्या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसलेही आदेश दिलेले नव्हते हे जाहीर केलं. त्यामुळं यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा काहीही संबंध नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी राज्यातील मराठा समाजाकडून गेल्या काही वर्षात विविध प्रकारची आंदोलनं करण्यात आली आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राज्यात 58 मराठा क्रांती मोर्चे तब्बल लाखांचे निघाले. इतक्या मोठ्या संख्येनं मोर्चे निघूनसुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेला कुठेही अडचण निर्माण झालेली नव्हती. मात्र 2 महिन्यांपूर्वी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणावेळी पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्यामध्ये काही आंदोलक जखमी झाले. त्यानंतर या राज्यातील महाविकास आघाडीचे महत्त्वाचे सर्व नेते हे जालना जिल्ह्यात पोहोचले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे नेते यांनी तिथं जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर काहींनी युटर्न वगैरे घेतला ते आपल्याला माहीतच आहे. आणि त्यात खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडून विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करण्यात आली, तोंडसुख घेण्यात आलं. इतका मोठा लाठीचार्ज होत असताना सरकारमधील गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय हे होणारच नाही, मंत्रालयातून फोन आला असेल, तो अदृश्य फोन कुणाचा होता, असे अत्यंत बेछूट आणि धादांत खोटे आरोप यावेळी करण्यात आले. तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सांगत होते की असा कुठलाही आदेश देण्यात आलेला नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणामध्ये टार्गेट करण्यात येत होतं. राजकारण करायला एखादा मुद्दा मिळाला की प्रसंग कुठला आहे, त्याचं गांभीर्य काय आहे हे न बघता केवळ राजकीय चष्म्यातून द्वेषातून आरोप करायचे, इतकाच काय तो विषय आता महाविकास आघाडीकडे उरला आहे. त्यामुळं ते असे आरोप वेळोवेळी करत आहेत. आपण केलेल्या आरोपांमुळं वातावरणात काय होईल, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहील का याची कसलीही तमा न बाळगता केवळ राजकीय आकसापोटी आणि व्यक्तिद्वेषातून अशा प्रकारचे आरोप करण्यात आले हे यामध्ये स्पष्ट जाणवतं. ज्यावेळी हा लाठीचार्ज झाला त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले होते. तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख असलेले श्री तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं, काहींवर कारवाई करण्यात आली. एवढंच काय तर गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गृहमंत्री म्हणून क्षमाही मागितली. तरीही राजकारण थांबायला काय तयार नाही असं चित्र महाराष्ट्रात होतं किंवा आजही आहे. त्यानंतर एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला कशा पद्धतीनं मुद्दाम टार्गेट करण्यात येतं याबद्दल त्यांची असलेली त्यांची मतं, भूमिका ही त्यांनी स्पष्ट केलेली होती. वास्तविक देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला त्यांनीच आरक्षण दिलेलं होतं. उच्च न्यायालयात ते टिकलंही होतं. सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही यात फडणवीसांचा कसलाही दोष नाही. कारण सर्वोच्च न्यायालयात जेव्हा हे आरक्षण टिकलं नाही त्यावेळेला सत्तेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं. याचा अर्थ स्पष्ट आहे की फडणवीस सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं. त्यांचा हेतू हा स्पष्ट आणि स्वच्छ होता, म्हणूनच त्यांनी आरक्षण दिलेलं होतं. राहिला विषय लाठीचार्जचा, तर या लाठीचार्जबद्दल परवाही ओबीसींच्या मेळाव्यात ओबीसींचे नेते आणि मंत्री असलेले श्री छगन भुजबळ यांनी काही वक्तव्य केलेली आहेत. त्या विषयात आता जाण्याची आवश्यकता नाही. मात्र माहिती अधिकारामध्ये एक बाब उघड झाली की लाठीचार्ज करण्याचे आदेश हे गृहमंत्र्यांनी दिलेले नव्हते.
ही घटना जेव्हा घडली त्यानंतर या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही एक व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगितलेलं होतं की लाठीचार्जसारखा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री असोत किंवा गृहमंत्री असोत यांच्या परवानगीची आवश्यकता नसते. तशी परवानगी जिल्हा पातळीवर प्रशासकीय अधिकारी घेतही नाहीत. हा निर्णय हा केवळ स्थानिक पातळीवर घेतलेला निर्णय असतो. त्यामुळं हा लाठीचार्ज गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून किंवा मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून झाला असं म्हणणं किंवा या म्हणण्याला कसलाही आधार असू शकत नाही, हे आम्ही त्यावेळेला स्पष्ट केलेलं होतं. आज जालना जिल्ह्यातील माहिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. केवळ या लाठीचार्जचं निमित्त करून किंवा भांडवल करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साप म्हणून जमीन कशी धोपटली हे आता लक्षात आलंच असेल. अर्थात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अशा पद्धतीनं रोजच जमीन धोपाटण्याचं काम सुरू असतं, त्यात काही नवल नाही. कारण त्यांच्याकडून होणाऱ्या आरोपांना कसलाही आधार नसतो, तर्क नसतो, पुरावा नसतो, पण माध्यमात आपली मतं मांडायची आणि चर्चेत राहायचं हा उपक्रम सकाळी 9 वाजल्यापासून नित्यनेमानं सुरू होतो. पण आज जसं माहिती अधिकाऱ्यांनी माहिती देऊन जो प्रकार उजेडात आणला असं कधी घडलं तर मग मात्र तोंडावर पडल्यासारखं होतं, इतकंच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.